नमस्कार, स्वागत आहे तुमचं रोहित वानखेडेस किचनवर। चला आज मस्त असं झणझणीत शाही पनीर पुलाव करूया। आता मी इथं पत्तागोबी घेतलेली आहे, फुलगोबी घेतली आणि शिमला मिर्च याला बारीक कट करून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तांदूळ घेतलेले आहेत इथं हिरवी मिरची, टोमॅटो, आलू, कांदा कट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि कोथिंबीर। गॅसवर कुकर ठेवलं, त्याच्यामध्ये तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल कमी किंवा जास्त वापरू शकता। तेलामध्ये जिरं, मोहरी, कांदा, हिरवी मिरची टाकलेली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि लसूण आपल्याला अख्खा टाकायचा आहे। टोमॅटो टाकून घ्यायचा, छान याला मिक्स करून घ्यायचं आणि ही पूर्ण भाज्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या, व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे। पुलाव मसाला हे पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला, चवीपुरतं मीठ आणि छान स्वच्छ धुवून तांदूळ याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्या आहेत। आता इथे कुकर लावून घेते। आता इथं पनीर कट करून घेते, आपल्याला शाही पनीर करायचं असल्यामुळे पनीर कट करून घेते आणि इथं तेल तापत ठेवलं, पनीर छान असं तळून घेते, थोडीशी काजू तळून घेते। आपले इथं झालेले आहे कुकर पण। आता हे याच्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे, काजू व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे। खूप छान असा पुलाव झालेला आहे। आता याला छान असं डिशमध्ये काढून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करून घेतला। आता एक डिश घेतली, त्याच्यामध्ये पुलाव काढून घ्यायचा आहे आपला। वरून थोडीशी कोथिंबीर, पुलावसोबत कढी, गुलाबजाम आणि पापड। कशी वाटली आजची रेसिपी ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटू एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। सबस्क्राईब करायला विसरू नका।